या ठिकाणी मंचावर आगमन होत आहे। मी सन्माननीय महापालिका आयुक्त अभिजित बांगर सर, दोन्ही अतिरिक्त आयुक्त प्रमोद पाटील सर आणि कोविड टास्क फोर्सचे सर्व सदस्य अध्यक्ष यांना विनंती आहे की धन्वंतरीच्या पूजनानं आणि दीप प्रज्वलनानं आजच्या कार्यक्रमात संपन्न होणारा सोहळा धन्वंतरीचं पूजन होत आहे। आपण टाळ्यांच्या गजरात या निमित्तानं जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून अतिशय भावनात्मक असा प्रारंभ होतो आहे, शुभारंभ होतो आहे। सक्षम आरोग्य सेवा नागरिकांना अतिशय परिणामकारक अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी लगातार रीतीने या सगळ्या मान्यवरांच्या शुभ असतात। तमसोमा ज्योतिर्मय अशी आपली संस्कृती मानते आणि निश्चितच प्रकाशाचं पूजन करणारी आपली संस्कृती आहे। जो काही तुमच्या आमच्या सर्वांच्या आयुष्यातला कोविडचा अंधार आहे तो लवकरात लवकर पूर्णतः नाहीसा होऊन आपल्या निरामय आपण सर्वजण या समारंभाच्या निमित्तानं या जागतिक आरोग्य दिनाचा औचित्यपूर्ण असा सोहळा या निमित्तानं संपन्न होतो आहे। एक आनंदाचा दिवस म्हणता येईल। सर्वप्रथम सन्माननीय आयुक्त साहेब श्री अभिजित बांगर सर, ज्यांना एका तरुण तेजांकित या पुरस्काराने सन्मान करण्यात आलं, त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांसाठी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून त्यांनी आपलं निमंत्रण स्वीकारलं, त्यामुळे त्यांचं खूप खूप आभारी आहे। त्याचप्रमाणे आपले अतिरिक्त आयुक्त श्री संजय काकडे सर, अतिरिक्त आयुक्त श्री सुजाता डोले मॅडम, टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य आणि ज्यांनी इंटरसेक्टरल कोऑर्डिनेशनमध्ये खूप मोठी भूमिका केली असे आपले उपायुक्त, त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, त्यांची टीम, सहाय्यक आयुक्त। आज आपण इथे या फेलिसिटेशन सेरेमनीसाठी जमलो आहोत। असं कुठलं डिपार्टमेंट नाही आहे ज्यांनी कोविडमध्ये काम केलं नाही। कोणी फूड डिस्ट्रीब्युशन, कोणी व्हेकल्स प्रोव्हाइड केले, कोणी बेड मॅनेजमेंट केलं, कोणी ऑक्सिजनचा वारून सांभाळला। तर हा आपल्या सर्वांचा आज सत्कार आहे। बसून ओपीडी काढणं हे तेवढंच जोखरीचं आणि तेवढंच सन्मानाचं काम होतं आणि ते इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या FRE असतील किंवा MCs मधले त्यांनी करून दाखवलं आहे। सर, हे पहिल्यांदाच नाही तर सार्वजनिक आरोग्य खात्याने अशी कामगिरी केली आहे। 2011 पोलिओ इरेडिकेशनचं काम सुद्धा यांनीच केलंय। 2018-19 MR कॅम्पेनमध्ये तब्बल 25 लाख बालकांना यांनी MRचं वॅक्सिन दिलंय। सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर। नमस्कार। आदरणीय महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर सर, टास्क फोर्स ॲडल्ट फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष, पीडियाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष आणि माझे सहकारी डॉक्टर विजय येवले आणि सन्माननीय सर्व उपस्थित व्यासपीठावरील तसेच इथे उपस्थित असलेले सर्व सदस्य, सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या भरपूर शुभेच्छा। एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवली पाहिजे आपण की करोना काळामध्ये तुम्ही सर्वांनी जे अतुलनीय धैर्य आणि शौर्य दाखवलंय, अर्थात आम्ही टास्क फोर्सचे मेंबर्स आणि आमचे सहकारी डॉक्टर्स आणि आम्ही थोडासा आमचा खारीचा वाटा उचलला, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मागे होतं ते खंबीर, धडाडीचं, निर्णयक्षम असणारं नेतृत्व म्हणजे आपले माननीय आयुक्त। दुसरी गोष्ट म्हणजे आजचं अवर प्लॅनेट अवर हेल्थ, आजचं जागतिक आरोग्य दिन आहे। आता मी नेरूळहून येताना जेव्हा पाम बीचला लागतो आणि उजवीकडे वळायला लागतं, तिथे एक सुंदर फ्लेमिंगोची पक्षी सगळीकडे दिसत आहेत आणि माझी वसुंधरा, माझी जबाबदारी। अवर प्लॅनेट म्हणजे काय? आपली पृथ्वी आणि आपली सगळ्यांची जबाबदारी। आता हे पर्यावरणाचं रक्षण, संरक्षण, संवर्धन असे बोजड शब्द न वापरता तुम्ही आणि मी रोजच्या जीवनात काय करू शकतो? फक्त 3 गोष्टी केल्या तरी पुरेत। सगळ्यात पहिलं म्हणजे आपण रोजच्या रोज ओला आणि सुका कचरा वेगळा करणं, आपण प्लॅस्टिकचं जितका कमी वापर करता येईल तेवढा करणं, आणि तिसरं आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येकाच्या वाढदिवसाच्या दिवशी एखादं झाड लावून त्याची निगा राखणं। एवढ्या 3 गोष्टी जरी केल्या तरी भरपूर झालं।
इनफॅक्ट आपण सगळेजण नव्या मुंबई इतकी स्वच्छ वाटते आणि आपला दुसरा नंबर काय येतो, तिसरा नंबर काय येतो. इनफॅक्ट आमच्या हॉस्पिटलमधले दोघे जण तेवढ्यासाठी इंदोरला जाऊन आले की त्यांना का बरं पहिला नंबर येतो. आणि म्हटलं अरे कितीतरी पट्टीने आपण स्वच्छ आहोत. आय डोंट नो देर कुड बी सम मोर रिझन्स की आपला अजून प्रथम नंबर येत नाही. पण आय एम शुअर माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आपली नवी मुंबई स्वच्छ म्हणून नक्कीच आपण देशातील पहिला नंबर लवकरात लवकर मिळवूया. सन्माननीय डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष. धन्यवाद. उपेंद्रनी म्हटल्याप्रमाणे तरुण, तडफदार, निर्णयक्षम असे महापालिका आयुक्त श्रीयुत अभिजित बांगर सर, माझे जवळचे मित्र आणि पेडियाट्रिक टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉक्टर विजय येवले, डॉक्टर उपेंद्र, माझे सगळे टास्क फोर्सचे सहकारी आणि तुमचे हेल्थ डिपार्टमेंटचे अधिकारी, डॉक्टर्स आणि सर्व उपस्थित मित्रमंडळी. मला जेव्हा सांगितलं तुम्ही तुमचे 2 शब्द विचार काही बोला, तर म्हटलं काय बोलायचं, तर म्हटलं 3 गोष्टीवर बोलूया. हे कोविडबद्दल एक, तर कोविड असं झालं की कोविड आपल्याला असं एखादं थंडर बोल्ट किंवा असं वीज पडते तसं येऊन पडलं आपल्यावर. मला अजूनही तो दिवस आठवतोय. 10 मार्च 2020 तो होळीचा दिवस होता आणि माझ्याच युनिटमध्ये एक चुकीची समज पसरत होती कोविडबद्दल. तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही स्वतः कोविडमध्ये उतरलो आणि आम्ही क्रिटिकल कोविड पेशंट म्हणजे ज्यांना ऑक्सिजन लागणारे पेशंट आहेत त्यांना बघायला सुरुवात केली, तेव्हा आमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या. हे कोविडचं जे बिहेवियर आहे, कोण पेशंट सिरियस होतं, सिरियस झालं तर काय केल्याने वाचायची शक्यता थोडीशी वाढते एक्सेट्रा. आणि खूप महागडी औषधं पण होती, ती कशी ज्युडिशियसली वापरायची वगैरे वगैरे. कोणत्या पेशंटला व्हेंटिलेटरवर ठेवायचं, कोणत्या पेशंटला व्हेंटिलेटरची गरज नाही लागणार, हे सगळं गोष्टी. आणि त्याचा परिणाम असा झाला की मग टी व्हीवर जाऊन त्याच्यावर बरेच इंटरव्ह्यू झाले, हे झालं ते झालं. मग त्यामुळे कदाचित असेल की तेव्हाचे जे आयुक्त होते त्यांनी मला रिक्वेस्ट केली की आम्ही एक टास्क फोर्स बनवतोय, तर तुम्ही त्याचे अध्यक्षपद स्वीकारा. आणि नवी मुंबईबद्दल मला पहिल्यापासून श्रीरामासम मिळता नायक वानर सुद्धा मारिती रावण, म्हणजे रावणासारखा जो इनविन्सिबल होता त्याला हरवणं अशक्य होतं, अजिंक्य होता, त्याला फक्त वानर सेनेसह श्रीरामाने हरवलं. म्हणून श्रीरामासारखा नायक मिळणं हे फार महत्त्वाचं आहे. आपण सर्वजण अत्यंत सुदैवी आहात की श्री बांगर साहेबांसारखं नेतृत्व आपल्याला मिळालं आणि ते नुसतं नेतृत्व नेते दुसऱ्यांच्या सूचना ऐकायला नेहमीच तत्पर असतात. या कार्यक्रमासाठी आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन टास्क फोर्सचे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले, ते टास्क फोर्सचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर गिरीश राजाध्यक्ष, आदरणीय डॉक्टर गजानन बेल्हाळ, आदरणीय डॉक्टर उदय जाधव, आदरणीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर, आदरणीय डॉक्टर छलानी, आदरणीय डॉक्टर मॅडम जेसी एलिझाबेथ, आदरणीय डॉक्टर कुकरेजा, सर्व टास्क फोर्सचे या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत असे सर्व सन्माननीय सदस्य, पेडियाट्रिक टास्क फोर्सचे जे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत ते अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विजय येवले, आदरणीय डॉक्टर जितेंद्र गव्हाणे, ज्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत आता व्यक्त केलं ते आदरणीय डॉक्टर किंजवडेकर, व्यासपीठावरती उपस्थित माझे दोन्ही अतिरिक्त आयुक्त काकडे साहेब, श्रीमती डोले मॅडम, आपले वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री प्रमोद पाटील, या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मेडिकल ऑफिसर्स, मेडिकल सुपरिटेंडंट, सर्व नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉयज, स्वच्छता अधिकारी कर्मचारी, मुख्यालयातील अधिकारी कर्मचारी, बंधू भगिनींनो, आपण या कार्यक्रमाचं नियोजन अनेक दिवसांपासून करतोय. नियोजन करण्याचा उद्देश असा होता, वी वेर लुकिंग फॉर अ ऑकेजन. ज्यावेळी आपल्याला कोविडमध्ये पहिल्या 2 लाटा जेव्हा झाल्या तेव्हापासून आम्ही याची चर्चा करत होतो. सन्मान समारंभ असं या ठिकाणी नमूद आहे, बट जेव्हा आम्ही या कार्यक्रमाचा विचार केला होता, द थिंग विच वॉज इन अवर माइंड वॉज ग्रॅटिट्यूड. मी सन्मानापेक्षा कृतज्ञता सोहळा असं या आजच्या सोहळ्याचं वर्णन करेल. कारण कोविड कालावधीमध्ये अनेक लोकांनी जे काम केलेलं आहे त्या प्रत्येकाला
त्याच्या कामाची दखल कोणीतरी घेतलीच आहे असं नव्हे. बाय द वे, आपण काम करताना दखल घेण्याच्या अपेक्षेने करतो असं नाही. मोर सो इन कोविड, ज्यावेळी प्रकर्षाने जाणवलं की काही दखल घेण्यासाठीच आपण काम करत असो असं नव्हे, पण तरी सुद्धा चांगल्या केलेल्या कामाची पावती ही दिली गेली पाहिजे. वी मस्ट बी इंटेन्शनल इन अवर एफर्ट. कारण जरी त्या व्यक्तीची अपेक्षा नसली तरी हे आपलं कर्तव्य आहे की आपण आपली कृतज्ञता ही फक्त मनामध्ये ठेवून चालत नाही, ती आपल्याला पब्लिक फोरममध्ये व्यक्त करणं अपेक्षित असतं. आणि त्यासाठी आम्ही अनेक दिवसांपासून नियोजन करत होतो. दुसऱ्या लाटेच्या नंतर सुद्धा 1-2 वेळा प्लॅन केला. एका दिवशी तर कार्यक्रम निश्चित केला. आय थिंक तिसरी लाट त्यावेळी आली आणि अगदी कार्यक्रमाच्या 2 दिवस आधी निर्बंध लागले. निर्बंध लागल्यानंतर वी हॅड ऑप्शन की आपण अँफी थिएटरला हा कार्यक्रम घेऊ. बट देन ज्या पद्धतीने आमचा विचार होता, मला जे वाटत होतं की आपण हा कार्यक्रम करताना वी मस्ट एक्सप्रेस अवर ग्रॅटिट्यूड डायरेक्टली टू ॲज मेनी पीपल ॲज पॉसिबल. फक्त प्रतिनिधित्व म्हणून एका व्यक्तीला बोलवायचं आणि त्यांना आपण फुल द्यायचं, दॅट विल नॉट डू जस्टिस. आणि त्या काळामुळं आपण थांबलो जोपर्यंत आपले निर्बंध रिलॅक्स होत नाहीत. फॉर्च्युनेटली तिसऱ्या लाटेत नापीसाठी मी मॅक्झिमम वेळ दिलेला आहे आणि आरोग्य विभागाशी फार जवळचं नातं माझं आपल्या महानगरपालिकेमध्ये जोडलं गेलं. आणि आय एम रिअली हॅपी की मी कोविड कालावधीमध्ये नवी मुंबईत होतो. द रिझन आय एम सेईंग दॅट, प्रत्येक महानगरपालिकेचे काम करण्याची विथ एनी डिपार्टमेंट, प्रत्येक, I never claim perfection. Rather, no organization can ever claim perfection. The least a government organization, because government organization itself, the working culture itself creates so many inefficiencies की त्या इनएफिशियन्सीज ला टॅकल करूनच आपल्याला काम करणं अपेक्षित असतं. यू कॅन नेव्हर गेट रीड ऑफ देम इन टोटॅलिटी. बट तरी सुद्धा आरोग्य विभागात काम करताना मला नवी मुंबईमध्ये जो अनुभव आला, there is a reason I said I consider myself fortunate that I was in नवी मुंबई. कसं असतं काम करण्यासाठी, एक उदाहरण तुम्हाला मी देतो. टेस्ला कंपनी आपल्याला कल्पना असेल, इलॉन मस्कची. टेस्लामध्ये इलॉन मस्कने ऑक्टोबर 2021 मध्ये आय गेस एक मेल पाठवला होता त्याच्या सर्व मॅनेजर्सला. त्या मेलमध्ये त्याने असं दिलं होतं की, मी मराठीत सांगतो त्याचा मेल काय होता, की जर मी तुम्हाला काही डिरेक्शन्स दिलेले असतील, काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतील की ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर आपण कृपया पुढच्या 3 गोष्टी कराव्यात. कारण ती परिस्थितीच अशी होती. मेनी पीपल आस्क अस की तुम्ही, बाय द वे, बऱ्याचशा गोष्टी मी आता बोलताना ते थोडं आत्मप्रौढीसारखं वाटेल, प्लीज एक्सक्यूज मी, दॅट इज नॉट द इंटेन्शन. मेनी पीपल वर सेइंग की तुम्ही मीन्स नॉट माय सेल्फ, माय होल टीम, तुम्ही असं अनेक दिवस कसे काम करत होते, सुट्टी का घेत नव्हते वगैरे. सी, वेन आय जॉईन, आय हॅड नो इंटेन्शन की मी सुट्टी घेणार किंवा नाही घेणार. आय जॉईन, मे बी दॅट वॉज ट्यूजडे और वेन्सडे. आणि तिथून पुढे जस्ट इश्यूज केप्ट ऑन कमिंग अँड वी केप्ट ऑन रिस्पॉन्डिंग. ते कधीपर्यंत, पहिली लाट संपेपर्यंत. त्याच्यामध्ये उसंतच नव्हती ना. सुट्टी घेण्याचा प्रश्न येतोच कुठे. लढाईमध्ये सुट्टी होते का? आपण जो कोविड योद्धा म्हणतो ना, देयर इज अ रिझन. आणि ही गोष्ट ज्या लोकांनी कोविडची लढाई ही फील्डवरती पाहिलेली नाही, दे मे नॉट बी एबल टू अप्रिशिएट व्हाय इट इज दॅट वर्ड इज बिंग यूज. कारण खऱ्या अर्थाने लढाईसारखी परिस्थिती होती आणि त्यातून, त्या प्रिझम मधनं सर्वांनी केलेल्या कामाला आपण पाहणं गरजेचं. मी वारंवार असं म्हणतो की आपल्याकडे श्रमप्रतिष्ठा फार जास्त नाही आहे, आपल्याकडे केलेल्या कामाची किंमत नसते. ते कल्चर आपल्याला चेंज करणं गरजेचं आहे. व्हेन आय एम एक्सपेक्टिंग रिझल्ट अँड आय एम रुथलेस अबाउट इट, आय मस्ट अप्रिशिएट द गुड वर्क डन. आणि त्या कारणासाठी आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. गमतीचा भाग सांगायचा झाला तर मला माझे बॅचमेट बोलायचे, जे वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टिंग असायचे, की अरे ते तुम्ही, एकदा त्याने मला म्हणावं लागतं की फोन करून बोलवा. सो आय एम रिअली प्राऊड ज्या पद्धतीने पूर्ण आरोग्याच्या स्टाफने त्यावेळी, सी दॅट मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. किंवा प्रत्येकाचं कष्ट टाकण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकेल. देर आर सो मेनी फॅक्टर्स विच मेक इट वर्क.
त्यातलं एक फार महत्वाचं होतं, तुमच्या टीमचं संपूर्ण डेडिकेशन त्या बाबतीत दिसलं पाहिजे. आणि ते करण्यासाठी मला काहीही कष्ट घेण्याची गरज पडली नाही. मला संपूर्ण, यू रिमेंबर मी जॉईन झाला आय कॅन से व्हॉट हॅपन इन इंडिया, आणि परत एकदा सगळं आपल्याला फेस करावं लागलं. आणि हतबलता काय असते म्हणजे आपल्याला बऱ्याच वेळी वाटतं, स्पेशली गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये वरिष्ठ पदावर काम करताना आपल्याला अधिकार असतात आणि अधिकारातून आपल्यामध्ये हा एक गंड निर्माण होतो की मी तर एकदम कार्यक्षम आहे, मी तर करू शकतो, मी गोष्टी घडून आणू शकतो. पण हतबलता काय असते ना, ती दुसऱ्या लाटेमध्ये पडेल. बट अगेन ऑल सेड, जे ऑब्जेक्टिव्ह आपल्या डोळ्यासमोरचं होतं दॅट वॉज टू कीप द डॅमेज ॲज मिनिमम ॲज पॉसिबल. बिकॉज तो क्रायसिसच असा होता की ज्या ठिकाणी झिरो कॅज्युअलिटी आपलं उद्दिष्ट जरी असलं तरी अनफॉर्च्युनेटली ते आपल्याला अचीव करणं त्यावेळी शक्य नव्हतं. समहाऊ त्या सगळ्यातनं आपण धक्के खात का होईना बाहेर पडलो. आणि अप्रिशिएट आवर डिफिकल्टीज ॲज वेल, बिकॉज शासनाकडे मी मगाशीच बोललो की काम करणं हे 1+1 = 2 कधीच नसतं, ते काहीतरी प्रॉब्लेमच होत होता. बट त्यात सुद्धा आम्हाला त्यांचा फार मोठा सपोर्ट मिळाला. आय रिअली एक्सप्रेस माय ग्रॅटिट्यूड फ्रॉम द बॉटम ऑफ माय हार्ट ऑल द मेंबर्स ऑफ द ऑनरेबल टास्क फोर्स. आपण त्यांच्याबद्दल कृपया आपला जो आपली कृतज्ञता त्यापेक्षा आपला अभिमान सुद्धा जो आहे, वी आर रिअली प्राऊड ऑफ यू ऑल. मी मेडिकल ऑफिसर्सचा मगाशी उल्लेख केला. नागरी आरोग्य केंद्र जी आहेत आपली, तर नागरी आरोग्य केंद्र हे आपले बॅटल स्टेशन होते ज्या ठिकाणी आपली लढाई चालली होती. आणि त्या नागरी आरोग्य केंद्राच्या मेडिकल ऑफिसर पासून त्या नागरी आरोग्य केंद्रामधल्या ANM, आशा, नर्सिंग स्टाफ, MPW याचे जो संपूर्ण स्टाफ होता, तिथले स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड बॉईज यांच्यापासून सर्व स्टाफ यांनी अत्यंत मोलाचा सहभाग याच्यामध्ये नोंदवला. त्यांच्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी करू शकलो. प्रत्यक्षामध्ये कोविडच्या लढाईमध्ये रिॲक्टिव्ह आणि देर वेर फ्यू इनिशिएटिव्ह विच वेज टू बी टेकन ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर. ह्या दोन्हीमध्ये फार चांगलं काम त्यांनी केलं. दे यूज टू गिव्ह व्हेरी ऑनेस्ट फीडबॅक आणि त्या फीडबॅकवरनं वी केप्ट ऑन मॉडिफाईंग अवर स्ट्रॅटेजी अँड दॅट इज द रिझन वी कुड डिलिव्हर. Why Navi Mumbai is the first city which completed 100% adult vaccination first dose? Why Navi Mumbai is the first city which completed second dose as well, adult population 100%? Way early than many other cities or many other districts. The reason being, आपण वॅक्सिनेशनची स्ट्रॅटेजी ज्या पद्धतीने मॉडिफाय करत गेलो आणि मॉडिफाय कशी केली, आमच्या डोक्यात काही डायरेक्ट येत नाहीत ना. वी जस्ट केप्ट ऑन टेकिंग फीडबॅक. एव्हरी सेशन वॉज बिंग डिस्कस, एव्हरी वॅक्सिनेशन सेशन की आजचा अनुभव काय आहे. And you people used to give very honest feedback आणि त्याच्या आधारावरती आपण मॉडिफाय करत गेलो. आय एम रिअली थँकफुल टू ऑल द स्टाफ विच इज वर्किंग इन UHPs. आपले हॉस्पिटल जे होते त्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा फार चांगल्या पद्धतीने कामं झाली. मेडिकल सुपरिटेंडंट आणि त्यांचा संपूर्ण स्टाफ होता, त्यांनी फार चांगल्या पद्धतीने कामं केली. वी मस्ट वी शुड नॉट फॉरगेट टू मेन्शन रोल ऑफ प्रायव्हेट हॉस्पिटल्स ॲज वेल. प्रायव्हेट हॉस्पिटलने सुद्धा अगदी पहिल्या लाटेत जेव्हा भीती प्रचंड होती त्यावेळी फार जास्त हॉस्पिटल पुढे होत नव्हते, पण त्यावेळी सुद्धा काही हॉस्पिटल्सने व्हॉलंटिअर केलं आणि तिथून पुढे त्यांच्या मार्फत सुद्धा आपल्याला फार चांगल्या पद्धतीने कामकाज या ठिकाणी राबवता आलं. आपले कोविडच्या स्वतःच्या फॅसिलिटीज होत्या. आय मस्ट मेन्शन हिअर सिडको एक्झिबिशन सेंटर, दे हॅव डन वंडरफुल जॉब. सिडको एक्झिबिशनच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्या फॅसिलिटी होत्या, एक्सपोर्ट हाऊस, राधास्वामी आणि बाकी सगळ्या फॅसिलिटीज. सी द पॉइंट वॉज द स्ट्रेस विच वॉज देअर. आणि ज्या स्ट्रेसमध्ये म्हणजे मला लक्षात आहे की काही आमचे नोडल ऑफिसर माझ्याकडे येऊन रडले होते. ते रडले कशासाठी की फक्त इट वॉज गेटिंग टू मच, ओव्हरवेल्मिंग. आणि ते चालूच आहे ना, म्हणजे दररोज काही ना काही ते इमर्जन्सी आहे, ते दररोजची अर्जन्सी आपण किती दिवस डील करणार. आणि त्यात प्रेशर, त्यात भानगडी, पाय ओढण्यासाठी बरेच प्रयत्न, हे सगळे येतं त्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये काम करताना. पण ते करत असताना डिलिव्हर पण करायचं आहे. तर त्यामध्ये आपल्या सेंटर्सने आय मस्ट रिअली से सी वी ऑल द प्रॉब्लेम्स. Yesterday I was talking with somebody. सिडको एक्झिबिशन सेंटरचा आजपर्यंत एकही व्हिडिओ ट्विटर आणि फेसबुकला अपलोड नाही झालेला की हे सेंटर खराब आहे. इट्स नॉट लाईक सिडको एक्झिबिशन, आय वुडंट से की त्या ठिकाणी प्रॉब्लेम नव्हते, बट देन प्रॉब्लेम कुठं नाही आहेत. आज बेस्ट ऑफ द कॉर्पोरेट हॉस्पिटल जर तुम्ही पाहिलं त्या ठिकाणी ट्रीटमेंटला गेलं काहीतरी त्रुटी आढळणार आहे. सी प्रॉब्लेम असणं ही अडचण नसते, बट आपण तो प्रॉब्लेमसाठी फीडबॅक घ्यायला तयार आहोत का, आलेला फीडबॅक आपण कुठल्या ॲटिट्यूडने स्वीकारतो आणि आर वी रेडी टू ऍक्ट अपॉन दॅट. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली व्हॉट इज अवर रिस्पॉन्स टाइम. आय मस्ट मेन्शन हिअर
आता या ठिकाणी इंजिनिअरिंग टीम आपली आहे का कल्पना नाही. राधास्वामीच्या पेशंटचा मला रात्री 1:30 वाजता मेसेज आला, वायफाय बंद आहे. आता रात्री 1:30 वाजता तो का जागा होता मला कल्पना नाही. 1:30 वाजता मेसेज आला, वायफाय बंद आहे. मी त्या कार्यकारी अभियंत्याला मेसेज पाठवला, वायफाय बंद आहे ते बघा. व्हेन आय सेंड दॅट मेसेज आय वॉज एक्सपेक्टिंग की ठीक आहे सकाळी जाऊन करतील. त्याने रात्री, बाय द वे दॅट वॉज ड्युरिंग फर्स्ट वेव्ह, रात्री आतमध्ये पीपीई मध्ये माणूस पाठवून वायफाय चालू करून टीव्हीचा फोटो 2:30 वाजता मला मोबाईलवरती पाठवला की सुरू झालाय. दिस वॉज द रिस्पॉन्स टाइम. And that was an issue like Wi-Fi. That was not related to toilet. That was not related to गरम पाणी. जेवणाच्या बाबतीत पेशंटकडनं फीडबॅक. वी यूज टू डायरेक्टली स्पीक टू पेशंट. मेनी पीपल यूज टू स्पीक टू पेशंट. कुणी सांगतं की साहेब चपात्या कमी आहेत, मग आम्ही योगेशला फोन करणार चपात्या वाढवा. कुणी सांगणार की साहेब मसाला जास्त आहे, ठीक आहे मसाला कमी करा. साहेब डाळ तीच आहे, वेगळी द्या. वी नेव्हर सेड नो. एक पेशंट कोरियन होता, त्या पेशंटला हे जेवण जमत नाही, मग कोरियन रेस्टॉरंट शोधा. See, the point was, corporation ही बदनाम ऑर्गनायझेशन असते बाय डेफिनेशन. इट्स नॉट लाईक कॉर्पोरेशन इज बॅड, पीपल आर बॅड, बट देन द नेचर ऑफ वर्क इज लाईक आज तुम्ही कचरा उचलला उद्या कचरा पडला तर शिवाय पडणारच आहे. मी गमतीने आमच्या लोकांना असं म्हणायचो की ज्या शिवाय आपण आयुष्यभर खाल्लाय ना त्याचं पापक्षालन करण्याची ही संधी आहे. फक्त फेस इट विथ राईट ॲटिट्यूड. नेव्हर एव्हर से की अरे ह्यांना तक्रार करायची सवय, कारण दिस इज अ व्हेरी डिफिकल्ट टाइम. जर 14 दिवस तो माणूस, आणि 14 दिवसाच्यात आपण सोडतही नव्हतो, जर 14 दिवस तो माणूस सगळ्यांना सोडून, घरच्या लोकांना सोडून एकटा आपल्या इथे येऊन पडणार आहे, तो तक्रार करणारच. बिकॉज ही इज ऑलरेडी इन टू दॅट निगेटिव्ह मेंटॅलिटी. त्या काळात द लिस्ट वी कॅन डू शांतपणे ऐकून घेणं आणि आलेल्या फीडबॅकवरती काम करायचं. आय डोंट थिंक देअर वॉज अ फीडबॅक ज्याच्यावरती आम्ही काम नाही केलं. आणि अगेन द होल टीम हॅज वर्क वंडरफुली. आपली आरटीपीसीआर लॅब आणि आपल्या अँटीजनच्या टीम होत्या. Very important role they have played. Karan, there were two things we could have done in order to be one step ahead of the virus, and that was vaccination and testing. आपण प्रचंड टेस्टिंग केलं. यामुळे जस्ट मेन्शन की आपण 25 लाख डोसेस दिलेले आहेत. आपली लोकसंख्या 15 लाख आहे. वी मस्ट हॅव टेस्टेड ॲटलीस्ट 18 to 19 lakh पीपल सो फार इन टोटॅलिटी. सो प्रचंड टेस्टिंग आपण करत होतो याच कारणासाठी, अँड दॅट इज द रिझन थर्ड वेव्ह मध्ये वी वर डॅम शुअर की आपण कुठल्या पोझिशन मध्ये आहोत. कारण आपली पॉझिटिव्हिटी किती आहे, कुठल्या एरियामधली आहे, आपल्या एपीएमसी मध्ये वाढते का, रेल्वे स्टेशनला वाढते का, कुठून पेशंट येत आहेत, सर्व डेटा वी यूज टू ॲट अवर फिंगर टिप. पूर्ण सिस्टम ऑटोमेटेड होती. बट द थिंग विच वॉज फीडिंग दॅट डेटा वॉज दिस टेस्टिंग, अँटीजन ॲज वेल एज आरटीपीसीआर. दे हॅव डन अ वंडरफुल जॉब. त्याचबरोबर व्हॅक्सिनेशन, आय मस्ट मेन्शन, व्हॅक्सिनेशन मध्ये फार चांगलं आपल्याकडे काम झालेलं आहे. आय एम रिअली प्राऊड की सर्व टीम व्हॅक्सिनेशनचे आणि मेडिकल ऑफिसर्स आणि त्यांच्या सगळ्या स्टाफने घरी जाऊन शोधून लोकांना व्हॅक्सिनेशन दिलेले. टू द एक्सटेंट सेकंड व्हॅक्सिनला लोक सापडत नव्हते तर फोन करा, फोन करून सापडत नाही तर घरी पाठवा. नाही हा शब्द कोविडमध्ये नव्हता. शोधूनच काढायचा. दुसरं एक कुणीतरी आलाय, बिहारचा माणूस आहे, त्याचा दुसरा डोस ऑनलाईन घेतला गेलेला आहे. माणूस आला ना डोस शिवाय जाता काम नाही. रेकॉर्डवरती कसं घ्यायचं ते बघू. सी इंटेंट इज 100 टाक्या उभा केलेल्या आहेत आणि बेड मोकळे आहेत सगळे. अशा ॲटिट्यूड मधून आम्हाला फोन यायचे. बट स्टील आवर पीपल वेअर एबल टू डिलिव्हर. लोकसत्ताला बातमी आली होती की मुंबईचा ऑक्सिजन नवी मुंबईने पळवला. त्याच्यामध्ये तथ्य होतं की नव्हतं हा वेगळा मुद्दा. बट द पॉइंट इज पीपल वेअर गोइंग टू एनी एक्सटेंट टू एन्श्युअर पूर्ण सप्लाय. अँड बाय द वे रिगार्डिंग ऑक्सिजन, दॅट वॉज नॉट अ रिस्पॉन्सिबिलिटी सोनली ऑफ कॉर्पोरेशन हॉस्पिटल. दॅट वॉज फॉर एव्हरी प्रायव्हेट हॉस्पिटल टू. प्रायव्हेट हॉस्पिटलला पण ऑक्सिजन कमी नाही पडला पाहिजे याची काळजी ऑक्सिजनच्या टीमने त्यावेळी फार चांगल्या पद्धतीने घेतली. कंटेनमेंट मेजर, वॉर्ड ऑफिसर आणि आपली याची जी टीम्स होत्या इंजिनिअरिंगच्या, यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने गेल्या होत्या. माझा संपूर्ण कॉर्पोरेशनचा मुख्यालयातला स्टाफ होता, सगळ्यांचे ड्रायव्हर्स होते. सी एव्हरी वर्किंग प्रोफेशनल, एव्हरी डॉक्टर, त्यांच्या मागे त्यांची फॅमिली असते. आणि आपण त्या फ्रंटवरती जे सॅक्रिफायसेस करतो ना ते फक्त आपल्यालाच माहिती असतात आणि ते कुठं फोरफ्रंटला येत पण नाहीत. सो वी मस्ट ॲप्रिशिएट देअर सपोर्ट ॲज वेल, की त्यांनी सुद्धा ह्या काळामधली जी जबाबदारी. आणि ऑल सेड, जेव्हा मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू हँडल करतो, स्टाफचे इश्यू हँडल करतो, त्यावेळी आय एम एक्स्ट्रा पॅशनेट अबाउट वर्क थिंग्स विच आर रिलेटेड टू क्लास 3 and class 4 फॉर द सिम्पल रिझन. सी वर्ग 1 वर्ग 2 चे अधिकारी, सपोज आय एम एन IAS ऑफिसर, so many things just happen by virtue of being an IAS officer. मला माझं प्रमोशन आय डोंट इवन गेट टू नो, म्हणजे अशी ऑर्डर मेलला पडून जाते
मला कळतही नाही की माझं प्रमोशन होऊन गेलंय, बिकॉज आमच्या आय एस एस्टॅब्लिशमेंट मंत्रालयातली इफिशियंट आहे. बट देन व्हेन इट कम्स टू प्रमोशन ऑफ क्लास 3 अँड क्लास 4 पीपल, त्यांना निवेदनं द्यावी लागतात, त्यांना संघटनाबाजी करावी लागते. हे का? आणि त्या कारणामुळं आस्थापना विषयक बाब आपण फार संवेदनशीलतेने हाताळणं गरजेचं आहे. लाईकवाईज कोविडचा जेव्हा आपण सामना करतो, कोविड वॉज अ क्रायसिस इन विच अनफॉर्च्युनेटली सोशली, इकॉनॉमिकली weaker section as well as the gender dimension of COVID is very important. अजूनही we are not that we have not covered that much distance in COVID ever since the first case was observed in India. त्यामुळे हे अभ्यास, ह्याचे रिसर्च I'm not aware, maybe टास्क फोर्स मेंबर्सला कल्पना असेल, पण ह्या सगळ्या विषयांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आम्ही प्रेडिक्ट करायचो की कुठपर्यंत आपण आलेलो आहोत, जगात ट्रेंड काय आहेत, आणि आताही म्हणजे इव्हन टुडे, आज जगामध्ये कोविडची काय परिस्थिती आहे, वी आर टोटली अवेअर ऑफ दॅट. व्हॉट इज ट्रेंडिंग विथ रिस्पेक्ट टू कोविड वर्ल्ड ओव्हर, वी आर टोटली अवेअर ऑफ दॅट बिकॉज आवर IT टीम हॅज वर्क सो इफिशियंट. यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि या निमित्ताने ग्रंथ भेट देण्यात येते आहे. बुकऐवजी बुक ही संकल्पना सध्या आपण राबवतोय आणि वाचन संस्कृतीच्या जोपासनेसाठी हे सगळं काम, प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये या सगळ्या टास्क फोर्सचं अनमोल असं मार्गदर्शन लाभलेलं आहे. ॲडल्ट टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य डॉक्टर गजानन वेल्हाळ सर, हेड ऑफ कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट, किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटल, डॉक्टर गजानन वेल्हाळ सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय डॉक्टर उदय जाधव सर, हृदयरोग तज्ज्ञ, सन्माननीय डॉक्टर उदय जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. टास्क फोर्सच्या सन्माननीय सदस्यांचा सन्मान होत असताना आपल्या सर्वांचा टाळ्यांचा गजर या निमित्तानं अपेक्षित. सन्माननीय बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर सर, सन्माननीय डॉक्टर उदय जाधव सरांचा सन्मान होतो आहे. सन्माननीय डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर सर, प्रेसिडेंट ऑफ IAP इंडिया 2022, सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर उपेंद्र किंजवडेकर. सन्माननीय डॉक्टर अक्षय छल्लानी, अपोलो, हिरानंदानी फोर्टिज आणि MGM सारख्या नामांकित रुग्णालयामध्ये इन्फेक्शन डिसीज स्पेशालिस्ट आणि इंटेस्टिव्हिस्ट असलेले डॉक्टर अक्षय छल्लानी सरांना या निमित्तानं सध्या सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर MGM मेडिकल कॉलेज कामोठेचे असोसिएट प्रोफेसर, सुप्रसिद्ध नामवंत भूलतज्ञ डॉक्टर JC एलिझाबेथ मॅडम, डॉक्टर JC एलिझाबेथ मॅडम. सन्माननीय बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र गव्हाणे सर, JC एलिझाबेथ मॅडम. सन्माननीय बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्र गव्हाणे सर. आपल्या पीडियाट्रिक टास्क फोर्सचे सन्माननीय सदस्य मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्रजी गव्हाणे, महाराष्ट्र शासन पीडियाट्रिक टास्क फोर्सचे देखील ते सदस्य होते, हेही या निमित्तानं विशेषत्वानं नमूद करू इच्छितो. सन्माननीय बालरोग तज्ज्ञ डॉक्टर US किंजवडेकर सर, प्रेसिडेंट ऑफ IAP इंडिया 2022, डॉक्टर US किंजवडेकर सर. सन्माननीय डॉक्टर अजय कुकरेजा, फिजिशियन. डॉक्टर अजय कुकरेजा सर यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. आणि या सर्व टास्क फोर्सच्या सन्माननीय सदस्यांचा यथोचित असा सन्मान या निमित्तानं संपन्न होत असताना यानंतर सन्मानित केलं जात आहे आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचे जे विविध विभाग आहेत, मग मार्गदर्शन होतं. त्यामुळे या ज्या टीम आपण करतो आहोत, सन्मानित करतो आहोत, त्यामध्ये प्रत्येक कॅडरचा एक एक प्रतिनिधी घेण्यात आलेला आहे. अनेक जणांनी काम केलेलं आहे, त्यापैकी प्रत्येक कॅडरचा एक एक प्रतिनिधी यामध्ये असावा ही भूमिका आहे. यानंतर करावे नागरी आरोग्य केंद्राचा समूह त्या बाजूने येऊन या बाजूने बाहेर जायचं आहे, मंचाच्या माझ्या बाजूने बाहेर खाली जायचं आहे.
या निमित्तानं सन्मानित होत आहे. यानंतर नेरूळ 1 नागरी आरोग्य केंद्राचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी सबरा. यानंतर नेरूळ 2 नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर येतोय. नेरूळ 2 नागरी आरोग्य केंद्राचा समूह म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी. यानंतर कुक्षेत नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर येतोय. त्या समूहाने डॉक्टर संजय एमगर आणि त्यांचे सहकारी सन्मानाचा स्वीकार करतात. यानंतर शिरवणे नागरी आरोग्य केंद्राचा टाळ्यांच्या गजरात सन्मानाचा स्वीकार करतो. यानंतर सानपाडा नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर येतोय. तुर्बे नागरी आरोग्य केंद्राचा सन्मान संपन्न होतोय. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कैलास गायकवाड कनिष्ठ वैद्य कामगिरी करणार. यानंतर इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर येतोय. सरकारी इंदिरानगर नागरी आरोग्य केंद्राचे या सगळ्या नागरी आरोग्य केंद्राच्या समूहांचा आयुक्त साहेबांनी आपल्या मनोगतात अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रेखा पटेल आणि त्यांचे सर्व सहकारी मंचावर येऊन सन्मानाचा स्वीकार करतायत. त्यानंतर जुहूगाव नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विद्या वर्मा मॅडम, गाव नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंदना नारायणे मॅडम मंचावर येत आहेत आपले समूह सहकाऱ्यांसह. नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दर्शना वाघमारे, स्टाफ नर्स श्रीमती सुशांत बागडे, ANM श्रीमती राणी जगदाळे, आशा वर्कर श्रीमती मालन जाधव आणि बागडे, ANM राणी जगदाळे, आशा वर्कर मालन जाधव आणि सफाई कामगार विरुद्ध तिवारी मंचावर येतात. त्यानंतर रोसिल नाका नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर सन्मानासाठी येतो. त्यानंतर रबाळे नागरी आरोग्य केंद्राचा समूह मंचावर येतो आहे. हा समूह मंचावर येतोय. त्यानंतर कातकरीपाडा मालवणकर आणि त्यांचे सर्व सहकारी. त्यानंतर ऐरोली नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना विशेष महत्व आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनानुसार निर्देशानुसार या ठिकाणी दिले. चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आणि सन्मानित. दिघा विभागाचे वैद्यकीय अधिकारी दिघा नागरी आरोग्य केंद्र. इठणपाडा नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मिलिंद वसावे, त्यांचे कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आपल्या सहकार्यासाठी करायला मला वाटतं हरकत नाही. नागरी आरोग्य केंद्रानंतर सार्वजनिक रुग्णालय जे आपले आहेत त्यांनी देखील अतिशय इंगळे, रक्त संक्रमण अधिकारी प्रीती संघानी, अधिसेविका रेचल पटणीगिरे, वाहन चालक अंकुश वाळम आणि बहुउद्देशीय कर्मचारी सुनील वाघेला ही सगळी दोन्ही रुग्णालय आयुक्त साहेबांनी सक्षमीकरणासाठी या कोविड काळात तिसऱ्या लाटेच्या अमोल शिवले, सुरक्षा रक्षक रेखा जाधव आणि सहाय्यक सफाई कर्मचारी आपले शिवाजी गोल्ले हा समूह आपल्या टाळ्यांच्या गजरात सन्मानित होतोय. या सगळ्या नागरिक कोळी ही सगळी मंडळी या निमित्तानं सन्मानित होत आहे. यांचा जोरदार टाळ्यांचा गजर आपण या तज्ञ चैतन्य मोकल, कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ तेजस्विनी पांचाळ या समूहाला सन्मानित केलं जात आहे. अगदी शेजारच्या शहर निलेश सावंत या सगळ्यांचा या निमित्तानं सन्मान होतो आहे. नोडल अधिकारी डॉक्टर अजय गडदे आणि त्यांची टीम या ठिकाणी सन्मानित केली जाते. हा आपल्या जोर. यानंतर मुख्यालय कांती म्हात्रे कोविडचा 18 वर्षावरील पहिला डोस आणि दुसरा डोस 100% पूर्ण करता ही जी भूमिका या सगळ्या मंडळींनी बजावलेली आहे त्याचा सन्मान वर्षा शेडकर MGM हॉस्पिटलच्या या कोविड योद्ध्यांचा सन्मान होतो आहे. ज्याचा विशेष उल्लेख टीमसाठी सिडको प्रदर्शनी केंद्राच्या टीमसाठी. यानंतर राधास्वामी सत्संग भवन एक्सपोर्ट हाऊसचा जो हा सगळा आपला DCSCचा. यानंतर कोविड केअरचे डॉक्टर अशफाक सिद्दीकी, कोपरखंडे समाज मंदिराच्या सेंटरच्या डॉक्टर मारुती गीते या समूहाला आयुक्त साहेबांच्या शुभहस्ते सन्मानित केले जात आहे. या समूहाचा या निमित्तानं सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र, हे प्रशस्तीपत्र जरी आत्ता नोडल अधिकारी हा समूह या ठिकाणी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात सन्मानित करण्यात येतो आहे. यानंतर विशेषत्वानं वॉर रूम सागर पाटील या वॉर रूमच्या माध्यमातून या सगळ्या रुग्णांच्या केवळ त्यांच्या आरोग्याची नाही तर त्यांच्या मानसिकतेची काळजी देखील या डॉक्टरांनी घ्यावी. ते काम दाद देण्यासारखं आहे. उपायुक्त घनकचरा व्यवस्थापन बाबासाहेब राजायचर, उपायुक्त परिमंडळ 2 अमरीश कोटके कोविड सेंटरच्या सुविधा त्यांच्यापर्यंत अतिशय चांगल्या रीतीने पोहोचवण्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलेलं आहे. आपण या संपूर्ण कोविड कालावधीमध्ये 5 कोटी कनिष्ठ अभियंता रोहन जळे, स्वच्छता अधिकारी विजय पडघण, स्वच्छता निरीक्षक नरवा ठोंबरे, कोविड दैनंदिन मनोज सुतार, रासायनिक फवारणी कामगार सज्जन जाधव, कचरा वाहतूक कामगार अतुल बेळे आणि त्यांच्या टीमने यावं. स्वच्छता निरीक्षक सौ जयश्री आढळ, कोविड दैनंदिन रिपोर्टिंग आस्थापना अक्षय म्हात्रे, कोविड दैनंदिन रिपोर्ट करणारे लिपिक प्रतीश जोशी, रासायनिक फवारणी कामगार अनिल कोमारू, कचरा वाहतूक कामगार ज्ञानदेव मकासरे आणि सफाई कर्मचारी वैजयंती उभाळे. यानंतर तुर्भे अभियंता दंडात्मक कारवाईमध्ये उपस्वच्छता निरीक्षक महेंद्र रोडे आणि सफाई कामगार मनीषा सरवदे हा समूह मंचावर येतो आहे. यानंतर तुर्भ्याचा समूह
कोविड दैनंदिन रिपोर्टिंग करणारे लिपिक कमलाकर पाटील, रासायनिक फवारणी करणारे कामगार संजय भाटी, कचरा वाहतूक कामगार सिद्धांत रोकडे, विभागाधिकारी महेंद्रसिंग ठोके, रमेश गुरव उपअभियंता, भीमा विरणक कनिष्ठ अभियंता, विनायक जुईकर स्वच्छता अधिकारी, संतोष धनावडे वरिष्ठ लिपीकरण निरीक्षक, रुबीन आनंद रासायनिक फवारणी कामगार, विकास भोईर अभियंता बंधू शिरोसे, कनिष्ठ अभियंता विकास वखारे, स्वच्छता अधिकारी सुभाष मसे, स्वच्छता निरीक्षक निलेश पवार, कोविड दैनंदिन रिपोर्टिंग करणारे आस्थापना लिपिक कल्याणी हेगडे, रासायनिक फवारणी कामगार राजेश सूर्यवंशी आणि कचरा वाहतूक कामगार श्री राकेश पेडणेकर आणि सफाई स्वच्छता अधिकारी सतीश संधी, रुपेश दीनानाथ भोईर, कोविड रिपोर्टिंग करणारे आस्थापना लिपिक, रासायनिक फवारणी कामगार प्रशांत कांबळे, कचरा वाहतूक कामगार राजेश पाटील आणि सफाई कामगार चंपाबाई बिगडे सर आणि पूर्ण IT नियंत्रणामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान या समूहानं दिले. काकडे सर, आमचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी पाटील सर, सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी वर्ग, आजचा सोहळा हा नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासातील अभूतपूर्व असा सोहळा आहे. माननीय आयुक्त सरांनी पुढाकार घेऊन आम्हा सर्वांचे कौतुक केले, आमच्या व्यतिरिक्त कृतज्ञता जी व्यक्त केली त्याबद्दल सर्वप्रथम मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने सरांची कृतज्ञता व्यक्त करते. कोविड नियंत्रण आणि लसीकरण याविषयी महानगरपालिकेने केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल आणि प्रत्यक्ष कार्यप्रणालीमुळेच कोविड विरोधी लढाईत नवी मुंबई महानगरपालिकेला यश मिळाले आहे. आयुक्त बांगर सरच नवी मुंबई महानगरपालिकेचे इथे उपस्थित असलेल्या सर्वांना मी विनम्र अभिवादन करते की सर्वांनी उभे राहून टाळ्यांचा पण माझी वसुंधरा अभियान हे राज्य शासनात हे 3रं वर्ष आता सुरू झालेलं आहे आणि आज आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहात. ती संधी साधून एक शपथ घेऊयात असं आयत्या वेळी सुचलं. आपण शपथला सुरुवात करूयात. सर्वांनी हात पुढे करा किंवा असं ठेवा, कसंही चालेल. आम्ही अशी शपथ घेतो की आम्ही प्रत्येक जण यावर्षी 5 झाडांचे सामूहिकरित्या पार पाडू. आम्ही आमचा परिसर सिंगल यूज प्लास्टिक मुक्त करू. आम्ही वस्तूंच्या वेष्टनासाठी प्लास्टिक रॅपिंग पेपर वापरणार नाही. आम्ही बुके भेट देण्याऐवजी वृक्षरोपे भेट देऊन सर्वांना वृक्ष संवर्धनासाठी प्रोत्साहित करू. आम्ही जल करू आणि त्याचे संवर्धन करू. जय हिंद. थँक्यू सो मच.